सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात महादेव मंदिर, पुरातन महादेव मंदिर आहे आणि याला शेकडो वर्ष झालेले आहेत आणि या शेकडो वर्षापासून महादेव मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी इथं पूजा अर्चना करण्यासाठी यातील तालुक्यातील संपूर्ण भाविक आणि पंचकोशीतील नागरिक इथे दर्शनासाठी येत राहतो। आपण बघतो की सालबड्डी पचमडी आणि पचमडी सालबड्डी नंतर जे महादेव मंदिर आहे ते इथं सातपुड्याच्या पायथ्याशी आहे। अचलपूर तालुक्यातील भुलेश्वरी संस्थान म्हटलं की खूप प्राचीन आहे आणि प्राचीन काळातलं आता महत्व म्हणजे असं की येथे पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळेस वैराट राजाकडे हे नोकरी करत होते आणि त्यानुसार ते वैराट राजाकडून इथे सातपुड्याच्या पायथ्याशी वैराट चिखलदऱ्यावरून हे भुलेश्वरी इथे आलेले होते आणि भुलेश्वरीमध्ये पांडव भुलून गेले होते, आपल्याला वाट भुलले होते आणि त्यानुसार त्या ठिकाणचं नाव जो पडलं आहे तो भुलेश्वरी आणि या भुलेश्वरी ठिकाणमध्येच इथे पांडवकालीन इतिहास आहे आणि पांडवकालीन इतिहास असलेला महादेव मंदिर जो आहे प्राचीन महादेव मंदिर आहे आणि या सातपुड्याच्या पायी आजूबाजूला पहाड आहे आणि या पहाडामध्ये इतकं सुंदर मंदिर इथं बांधलेलं आहे आणि दर महाशिवरात्रीला इथे यात्रा भरवली जाते आणि 2 दिवसाची यात्रा राहतो आणि पतरोड पासून 6 किलोमीटर अंतरावर यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस आणि पतरोड वरून येण्यासाठी ऑटो सुद्धा राहतो आणि आता पोलीस बंदोबस्त पतरोड पोलीस स्टेशनचे थांबदार जे असतात ते त्यांच्या माध्यमातून जे म्हणजे पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो आणि 2 दिवसाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते आणि मोठमोठे दुकानं सुद्धा इथं या यात्रेमध्ये राहतो आणि आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असताना आपण बघतो आहोत की इतके भाविक या परिसरातले जे पंचकोशीतील भाविक आहेत ते दर्शनासाठी येतो आणि इतका सुंदर असा मंदिर आहे आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवणार आहोत। याकडे आपण जे बघणार आहोत की या यात्रेमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला राहतो आणि जे पंचकोशीचे भाविक आहेत आणि अशा प्रकारे जे मधील जे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ट्रस्ट आहे आणि कासमपूर ग्रामपंचायतले पदाधिकारी या यात्रेमध्ये आपल्या 2 दिवसाची यात्रा भरवली जाते आणि यामध्ये भजन मंडळाचे कार्यक्रम सुद्धा राहतो। आज त्यांचा समापन आहे आणि समापन मध्ये महाप्रसाद सुद्धा आहे आणि या महाप्रसाद मध्ये बघतो आपण की इथे त्यांच्यावाला भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि आज या महाशिवरात्रीचा समापन होणार आहे आणि या समापन मध्ये आज जे भाविक आहेत आज सायंकाळपर्यंत शिवजीचे दर्शन करण्यासाठी येणार आहेत। आपण संपूर्ण आढावा तसेच या प्रकारे परिसरातील जे नागरिक आहेत परिसरातील नागरिक इथे आपल्या रोडगे किंवा कार्यक्रम करण्यासाठी इथे या परिसरामध्ये येतो आणि निसर्गरम्य वातावरणात आपल्याला उपास होतो। हा मोठा विषय आहे आपल्या ग्रामीण भागातील आपण सांगितलं आहे की भुलेश्वरी यात्रेमध्ये आज म्हणजे महाप्रसादाचा दिवस आहे आणि आज प्रत्येकाच्या ठिकाणी रोडगेचा कार्यक्रम राहतो आणि याच निसर्गमय वातावरणात प्रत्येक जण आपल्याला उपास सोडण्यासाठी अनेक जे ज्यांना आवड आहे ते इथं भुलेश्वरीला येऊन इथं महाप्रसादाचा कार्यक्रम करतो आणि आपल्याला घरगुती जे रोडगे असतात ते रोडगे इथं बनवतो। आपल्यासमोर आपण बघतो कॅमेऱ्यामध्ये की इथे विगाव येथील अंजनगाव तालुक्यातील विगाव येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या आपण बघतो आहोत की या रोडगेचा कार्यक्रम आहे आणि रोडगेचा कार्यक्रम असा बघतो आहोत की किती सुंदर असा रोडगा हे बनवताना आपल्याला दाखवत आहे आपण सारा समाजाच्या माध्यमातून आणि जे ग्रामस्थ आपल्यासोबत विगाव येथील जे बोरोडे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगाल आज भुलेश्वरी आपण भुलेश्वरीमध्ये इथं आले आज महाप्रसाद दिवस आहे, आज उपवास सोडण्याचा दिवस आहे आणि आज सुंदर अशा ठिकाणी आपण रोडगे बनवतो। पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला हे निसर्गरम्य वातावरण पाहून एकदम आनंद झालेला आहे। आम्ही दरवर्षी इथे येत असतो आणि आमचं हा 3रं वर्ष आहे। असंच आम्ही कार्यक्रम दरवर्षी करतो। आपला सहभाग आम्हाला भेटला याबद्दल धन्यवाद। आपण बैरम पाहिला, बैरम मध्ये प्रत्येकाचे रोडगे राहतो परंतु भुलेश्वरी अशा ठिकाणी आज येताना तुम्हाला कसं वाटत आहे? एकदम चांगलं वाटत आहे। बघतो आपण की जे इथे जे भाविक आहेत ते भाविक येतं आपल्याला भुलेश्वरी यात्रे ठिकाणी या निसर्गमय वातावरणात आपल्याला रोडगे करत आहे आणि संपूर्ण आढावा आपण सारा समाजाच्या माध्यमातून घेतो। बोलता काय बोलू झाले काय कोण बोलते बोला रोडगा विदर्भातला रोड की आपण तुम्ही देत जा त्यामुळे आम्ही अजून आनंदात येऊन इथे रोडगे बनवतो। या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटत आहे? आम्हाला खूप छान वाटत आहे। निसर्गरम्य वातावरण आहे आणि शांतता आहे आणि इथं देव दर्शन वगैरे सगळं घेऊन आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटत आहे।
या ठिकाणी उपस्थित होतात आणि आज आपण महादेव मंदिर भुलेश्वरी येथील महादेव मंदिर संस्थांमध्ये आणि ज्या संस्थांचा सर्व देखरेख ह्या कासमपूर ग्रामपंचायत आहे आणि आपण बघतो की या कासमपूर ग्रामपंचायत मधील जे काळे आहेत त्या काळे यांच्यावाले अध्यक्ष आहेत आणि काळे पारंपरिक त्यांचे वडील सुरुवातीला वर्गणी वगैरे करत होते आणि या कासमपूरची जे बॉडी आहे ही बॉडी विश्वस्त बॉडी आहे ही या बॉडीचे ट्रस्ट आहेत आणि या महादेव मंदिरामध्ये 2 दिवसाची यात्रा राहतो आणि 2 दिवसाची यात्रेमध्ये संपूर्ण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या समापन होईपर्यंत कार्यक्रम होत राहतो आणि आज समापनाचा दिवस आहे. आपल्यासोबत जे अध्यक्ष आहेत ते काळे आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल जे आज महाशिवरात्री झालेली आहे, महाशिवरात्रीमध्ये अनेक पंचक्रोशीतील नागरिक इथे येतात आणि आज या समापन झालेलं आहे, काय सांगाल या संदर्भात हे जे यात्रा भुलेश्वरी संस्थान जे यात्रा हे पडलाय नाव हा पांडवकालीन याचा पूर्ण विषय इतिहास आहे. याचा जवळपास 80 ते 90 वर्षापासूनचा याचा कार्यकाळ चालू आहे आणि हे जुनं प्रस्थापित पिंड हे बाजूच्या धरणात होतं. हे पिंड आता हे इथं स्थापन झालेलं आहे. हे जुनं आहे. त्या पिंड महत्व इतकं आहे की हे त्या ठिकाणी जवळपास आजच्या या महाशिवरात्रीवर कमीत कमी 50 ते 60 हजार तुमच्या 2 दिवस अशी गर्दी असते आणि त्यांच्या सुविधा म्हणून इथं सर्वच आम्ही त्यांना सुविधा म्हणजे सर्व पाण्याची व्यवस्था, सर्व इथं महाप्रसादाची व्यवस्था, सर्व त्यांच्या सगळे तुमच्या नतमस्तक होऊन हे भाविक असे या ठिकाणी आपले तुमच्या सर्व या ठिकाणी येऊन त्या देवस्थानाचा लाभ घेतात आणि हे पर्व आम्ही आमच्या परीनं जे तुमच्याला करायचं आहे त्या पद्धतीनं आम्ही तुमच्याला विशेष करता कोणाची सर्व खबरदारी घेऊन आम्ही हे पर्व पार पाडतो. 70 ते 80 वर्षापासून प्राचीन मंदिर आहे आणि प्राचीन मंदिर जो आहे आपल्याला महादेव संस्थान भुलेश्वरी हे संस्थान निसर्गरम्य वातावरणाचा तुमच्या कासमपूरमध्ये येतो आणि अजूनपर्यंत याला अ वर्ग क वर्गाचा दर्जा मिळाला काय? याला क वर्गाचा दर्जा मिळाला आहे, परंतु फॉरेस्टच्या तुमच्या या आडकाठीमुळं या ठिकाणी याचा सर्व तुमचा जो विकास आहे तो विकास पूर्णपणे तुमच्या खुंटला आहे. म्हणजे विकास कोणता होत मिळाला. आम्हाला काय आहे की या व्यवसायांचे कोणते तुमच्या कोणता सोर्स नाही, बाकी जमीन नाही, जुमला नाही, कोणतं नाही. जे तुमच्या लोकांच्या इकडून भेटते त्याचा तुमच्या सर्व सोहळा त्याच्यावर केला जाते. यामध्ये यात्रेमध्ये बसेस सुद्धा होते. सुरुवातीला पूर्वी पाहायला आपण की बसेस सुद्धा येत होत्या, पतोडवरून बसेस या महाशिवरात्री यात्रेमध्ये येत होत्या. आता त्या बसेस सुद्धा आपल्याला बसेस चालू झाल्या आहेत. काल बसेस आली होती एसटी महामंडळाची बसेस. कारण कसं आहे की त्यांना तुमच्याला हे बाकीचे तुमचे जे वाहनं झाले आहेत या वाहनामुळे तुमच्या त्यांचं इथं काही ना काही त्याला हे धंदा झाला पाहिजे, त्याचं बजेट बसलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या हाती जर सवय लागली तर त्यांचं नुकसान होईल. आपण बघतो की तुमची बॉडी जी आहे ती बॉडी ही फक्त महाशिवरात्रीच्या वेळेवर कार्यरत होते, परंतु आपण सालबड्डी सारखे महादेव मोठं मंदिर आहे ते सुद्धा म्हणजे फॉरेस्ट मध्ये वन विभागाच्या माध्यमातून येत असेल, परंतु त्यांचा विकास झालेला आहे. परंतु आपल्या महाशिवरात्रीच्या मंदिराचा जे भुलेश्वरी मंदिर आहे याचा विकास कुठेतरी झाला नाही. सभागृह नाही आहे, काही नाही आणि बरेच भाविक जे आहेत इथं जेवणासाठी येतात राहतो, कार्यक्रम करत राहतो, परंतु कुठल्या प्रकारचा 70-80 वर्ष झाले परंतु विकास झालेला नाही आहे. विकास हे काय की हे फॉरेस्टच्या याच्यात हद्दीत येते हे सर्व जमीन हे मंदिर आहे तुमच्या ते कोणत्याच कामाला तुमच्या आडकाठी करतात. कोणता विकास झाला 1-2 वेळ पैसे टाकले, पैसे वापस गेले याच्यावरचे, कारण की त्या फॉरेस्टच्या अडचणीमुळे हे तुमचं काम रुकावलं आहे. आपण बघतो की बरेच जे दानदाते आहेत, जे भाविक आहेत, त्या भाविकांनी स्वतःहून वर्गणी करून इथं मंदिरं बांधले आहेत. हो, ते याच्या अगोदर माझे वडील होते कृष्ण रामचंद्र काळे, त्यांनी हे सर्व या मंदिरासाठी पूर्ण हे परकोट बांधलेला आहे. हा त्यांच्या हस्ताच आहे. त्यांनी स्वतः तुमच्या आणि नंतर हे भाविक जे आता जे आपल्याजवळ पैसे येतात या लोकवर्गणीतून जे पैसे आपल्याजवळ होतात त्याच्यापासून आपण जे उरले पैसे त्या मंदिराच्या कामाला राग गेले सुरू करतो. आज समापन दिवस आहे, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. आज महाप्रसादाच्या कार्यक्रमाला किती लोक आपल्याला महाप्रसाद लाभ घेतात? आज जवळपास 2 ते 2.5 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. म्हणजे पूर्ण महाप्रसाद चालू झाला असेल. की आमचं कसं आहे की हे इकडलं तुमच्या कीर्तन समजा काल्यावर आम्ही सुरू करतो. आपण बघतो आहोत की ह्या
या मंदिराच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि इथे 2 दिवसाचा यात्रा भरवली जाते आणि आज यात्रेकरूचे जे दुकानदार आहेत ते दुकानदार व्यावसायिक पासून सर्व इथे आज समापन झालेलं आहे आणि समापनचा महाप्रसाद राहतो आणि महाप्रसाद म्हणजे पंचकोशीतील जे भाविक आहेत इथे दर्शनासाठी येतो आणि या महाप्रसादाचा लाभ घेऊन जातो आणि अशाच प्रकारे ही आज 70-80 वर्षापासून हे सांभाळतात. परंतु प्राचीन याला इतिहास आहे आणि प्राचीन इतिहासामध्ये आपण भुलेश्वरी संस्थान म्हणजे एक महापचमढी आणि दुसरं सालबड्डी आणि तिसरं आपण जे बघतो आहोत ते भुलेश्वरी संस्थान आहे आणि असा सुंदर असं निसर्ग वातावरणामध्ये या ठिकाणी महादेवाचे दर्शन करण्यासाठी अनेक भाविक इथे येत राहतात. संपूर्ण आढावा आपण सारखं माध्यम देतो. आपल्यासोबत जुने ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल या मंदिरा संदर्भात भुलेश्वरी संस्थान कसं हे नाव पडलं? हे मंदिर गोपाळकृष्णापासून पांडवापासून ही पिंड तयार झाली. पांडवापासून पांडवाचं 1 वर्ष अज्ञातवास इथूनच सुरुवात झालं. इथं या ठिकाणी भुलले ते पत्रटून आल्यानंतर आणि इथं जे पिंड तयार केलं त्या पिंडाच्यामुळे हे 1 वर्ष अज्ञातवास असं आपल्या चिखलदऱ्या ठिकाणी तिथं त्यांनी हे केलं आणि या पिंडाच्या मुळे हे सिद्धित केले. त्यांना काही अडथळा झाला नाही असं हे सिद्ध ठिकाण आहे आणि या सिद्ध ठिकाणावर काही उन्नती नाही. हे एक महिनाभर 1.25 महिना वर्गणी गावोगावी मागतात आणि त्यांचाच हे कार्यक्रम करतात आणि लोक जीव घालतात, भाविक लोक येतात. अशा प्रकारे हे संस्थान चालू आहे. पण याची आळकाठी अशी आहे की जे खरंच डिपार्टमेंट यांना काहीच करू शकत नाही. काही अडचण येते. अशा प्रकारे अनेक अडचणी येतात. तरी पण त्याच्यातून असे कामगार लोक जे आहेत अध्यक्ष त्यांच्या माग कमिटी आणि 7 दिवसाचा सप्ताह इथं आणि शिव पूजन करतात. रात्रंदिवस इथं अन्नदान होते लोकांच्याच मुळे. पण सरकारने आजपर्यंत काही सिद्ध दिलं हे फक्त हे ग्रामस्थ सांगत आहेत की आपण जे प्राचीन मंदिर आहे हे प्राचीन मंदिर असल्या कारणाने इथे कुठल्याही प्रकारचा जे वन विभागाचं क्षेत्रफळ आहे आणि या वन विभागाच्या क्षेत्रफळामध्ये हा मंदिर येतो, आपल्या महादेव मंदिर येतो आणि त्यामुळं कुठंतरी याची प्रगती झाली नाही आहे, कुठला निधी मिळत नाही आहे. त्यामुळं अनेक बांधकाम करताना तांत्रिक अडचणी येतो आणि या अडचणीमुळे कुठंतरी महादेव मंदिराचा जो प्राचीन मंदिर आहे या महादेव मंदिराचा जो विकास आहे तो विकास झालेला नाही आहे. यांनी खंत व्यक्त केलेली आहे. त्यामुळं शासनाने यावर दखल घेऊन या जो प्राचीन मंदिर आहे या प्राचीन मंदिराला कुठंतरी चांगल्या स्वरूपात तयार करण्याची मागणी सुद्धा इथून ग्रामस्थांनी कासमपूर ग्रामस्थांनी केलेली आहे. सारा समाज रिक्वेस्ट करून